तो विरोधी पक्षात असताना सुद्धा सरकारी पक्षात असताना सुद्धा पाठिंबा दिला की यांना वेगळं आरक्षण द्या. परंतु ओबीसी मध्ये आरक्षण देता येणार नाही. याचं कारण असं आहे की कालेलकर कमिशन जे आहे 1900 मला वाटतं 60च्या दरम्यान काहीतरी निर्माण झालं होतं. त्यांनी मराठा समाजाला सांगितलं की हे पुढारलेला समाज आहे. मंडल आयोगाने सांगितलं हा पुढारलेला समाज आहे. त्याच्यानंतर मग मंडल आयोग इथे सगळीकडे लागू झाल्यानंतर मग मराठा समाज आयोगाकडे गेले. आयोगामध्ये असं आहे की 1993च्या अगोदर आयोग ही कल्पना नव्हती. त्यावेळेला मुख्यमंत्री आणि विधानसभेमध्ये ते निर्णय घेतले जायचे की कुणाला किती टक्के द्यायचं, काय करायचं वगैरे वगैरे, बरोबर. पण 93 सालामध्ये इंदिरा साहनी केस वगैरे जेव्हा झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्या पुढे आयोग नेमलं जावं आणि आयोग चर्चा करेल कुणाला घ्यायला पाहिजे कुणाला घ्यायचं नाही. आणि मग त्यानुसार जे आहे हे आपल्याला यापुढे जे आहे ओबीसी मध्ये कोणाला घ्यायचं असेल किंवा न घ्यायचं असेल ते ठरवतील. आणि मंडल आयोग हा भारत सरकारने कायद्यानेच निर्माण केलेला असल्यामुळे ते जे काय त्यांनी जे आहे 27% आरक्षण, 54% तुमचं संख्या आहे, 27% आरक्षण आपल्याला दिलं. आता तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये देशमुख आयोग, खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग, 4 आयोग, नंतर गायकवाड आयोग सुद्धा निर्माण झाले. प्रत्येक आयोगाने गायकवाड आयोग सोडल्यास 4ही आयोगाने जे आहे निर्णय दिले की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, त्यामुळे त्यांना घेता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हाच निर्णय दिला. मग त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले. ह्या गायकवाड आयोगाला त्याने जे काही दिलं होतं त्याच्या विरुद्ध सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेले. आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला की हे काही शक्य होणार नाही. याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हा समाज जो आहे हा आर्थिकदृष्ट्या कदाचित काही मागासलेला असेल, शैक्षणिकदृष्ट्या असेल, परंतु तो हा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही आहे असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितलं. In the view of the above facts and position, the bench finds that Maratha is not a socially backward community but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes for Maharashtra along with the Kunbi should be rejected. In fact, Maratha does not merit inclusion in the central list of backward classes of Maharashtra either jointly with Kunbi or under a separate entity of its own. याचा अर्थ असा आहे की मराठा हा सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय नाही, त्यामुळे तो स्वतंत्ररित्या सुद्धा ओबीसीत येऊ शकत नाही किंवा कुणबी मराठा म्हणून सुद्धा येऊ शकत नाही. काय म्हटलेलं आहे की फॉर महाराष्ट्र आयदर जॉईंटली विथ कुणबी ऑर अंडर सेपरेट एंट्री ऑफ इट्स ओन ते येऊ शकत नाहीत. आता हे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे. आणि नंतर जे आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बरंच त्याच्यावर लिहिलं आहे
की काका कालेलकर कमिशनर डिड नॉट इन्क्लूड मराठा कमिशन, मराठा include Maratha in the list of backward communities. The commissioner observed, right? आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढे असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये खूप मुख्यमंत्री झाले. त्यांनी असं म्हटलं, वाचून दाखवतो. Why despite there being so many chief ministers and important ministers in the state, some of whom also became important ministers in central Maratha chief ministers इथे सुद्धा आणि पुढे सेंट्रल मध्ये भारत सरकारमध्ये झाले, हे सगळ्यांनी none of them got or moved to get Maratha included in the list of backward classes is an eloquent testimony not only of the fact that Maratha are not backward class, but also the wisdom and the objectivity of these chief ministers. त्यांनी सांगितलं या चीफ मिनिस्टरने सुद्धा कधी मराठा समाजाला बॅकवर्ड क्लासमध्ये घेतलं नाही. हे त्यांचं शहाणपण आहे की त्यांना माहिती आहे की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या बॅकवर्ड नाही. मग प्रश्न राहिला की त्यांच्या शिक्षणाबद्दल काय, त्यांच्या इथं अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थितीबद्दल काय, तर त्याच्यासाठी सारथीची स्थापना झाली. सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळतं ते तर त्यांना दिलंच, 100% दिलं. अधिक तुम्हाला कल्पना आहे की अगदी नाशिकमध्ये सुद्धा मेरीच्या बिल्डिंग्स काढून मराठा समाजाच्या वसतिगृहासाठी देण्यात आल्या. वसतिगृहासाठी मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी दिल्या मुलींच्या. चांगली गोष्ट आहे, सगळीकडे दिलं, फुकट दिलं. पण ओबीसींना अजूनही लढाईमध्ये अरे आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. त्यांना जर वसतिगृह नाही मिळालं तर वर्षाला काहीतरी मला वाटतं 60,000 रुपये, वर्षाला 60,000 रुपये दिले जातात. किंवा ठीक आहे तुम्ही राहा आणि शिका कुठे पण. आम्ही आत्ता भांडून सांगितलं की बाबा आता आम्हाला तुम्ही ओबीसीला पण तसंच द्या ना. काय मग आता कुठे पैसे आहेत, नाही आता द्यायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर हे जे